Practical problem number 2, page number 244. Leela Mandakunda are partners in the firm of Janki Stores. म्हणजे आता आपण इन द बुक्स, लक्ष इकडं, कंप्लीट लक्ष इकडं, अजिबात मी हात सो लावू देणार नाहीये, अजिबात नाही, सगळं घरी करायचं होतं, आखून यायचं होतं. इन द फर्म, कुठली फर्म आहे? जानकी स्टोर्स. म्हणजे आता इन द बुक्स ऑफ जानकी स्टोर्स करणार आपण. इन द बुक्स ऑफ जानकी स्टोर्स, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1 respectively. On 31st March 2020, they decided to dissolve the firm when their balance sheet is under. Balance sheet is this. ही balance sheet आहे. आणि हे काय आहे? Sundry creditors, bills payable, हे balances आहेत. आणि हे सगळे assets आहेत, स्टॉक आहे, सॉरी बँक आहे. याच्यात आपल्याला काय करायचं आहे? तसं तर फक्त ही असेट्सची व्हॅल्यू, असेट्स खूप मोठे आहेत आणि याच्यामुळे आपल्या जर्नल एंट्रीज खूप मोठ्या होणार आहेत. हे सगळे असेट्स आपल्याला ट्रान्सफर करायचे आहेत कुठे? रिव्हॅल्युएशन, रिअलायझेशनला. मग त्याची जर्नल एंट्री होणार, याची जर्नल एंट्री होणार. फक्त बँकेला जे लेजर येणार आहे त्याची जर्नल एंट्री नाही. हे सॉरी, बँकेला जो आपण बॅलन्स घेणार, कारण त्याचा आपण लेजर ओपन करणार, पार्टनर्स कॅपिटलचा लेजर ओपन करणार म्हणजे बॅलन्स घेणार, म्हणजे याची जर्नल एंट्री होणार नाही. म्हणजे या सगळ्या असेट्सची जी आपण रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार आहोत त्याची एंट्री होणार आहे, रिअलायझेशनला जे ट्रान्सफर करणार त्याची एंट्री होणार. शिवाय हे जे क्रेडिटर्स आहेत, ज्या लायबिलिटीज आपण ट्रान्सफर करतो आउटसाइडर्स लायबिलिटी, त्याची एंट्री होणार. म्हणजे ही एक एंट्री, ही दुसरी एंट्री. जर जनरल रिझर्व असता तर मी जनरल रिझर्वची पण एंट्री केली असती, आता नाहीये. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये आपल्याला पहिल्या 2 एंट्र्या करायच्या. नेक्स्ट, मुव्हिंग ऑन, पुढे जाऊया. आता एक पॅराग्राफ फॉर्म मध्ये जरी दिलं असलं, हे पॅराग्राफ फॉर्म मध्ये जरी दिलं असलं तरी सुद्धा आपल्याला नीट एक एक त्यातले एलिमेंट्स आयडेंटिफाय करून त्याप्रमाणे ऍडजस्टमेंट्स करायच्या. बघा, एकदम नीट वाचायचं, काही प्रॉब्लेम नाही जरी पॅराग्राफ असला तरी. लीला ऍग्री टू टेक ओव्हर बिल्डिंग ऍट दिस व्हॅल्यू, हा पहिली ऍडजस्टमेंट आहे. आपल्याला कुठे मार्किंग करायचं नाही. मी का तुम्हाला म्हणतोय जर्नल एंट्री, हे बघा खाली तुम्हाला दिलंय आणि कुणाच्या बुक्स मध्ये ते पण त्यांनी दिलं. म्हणजे हे दिलं नसतं तरी सुद्धा, आणि एवढं करून तुम्ही काय लिहिणार? मेसर्स लीला, मंदा आणि कुंदा इन द बुक्स ऑफ मेसर्स दिस. अरे बाबा, तुम्हाला सांगितलं कुणाच्या बुक्स मध्ये एंट्र्या करा, आणि हे दिलं नसतं ना तरी आपण ऑलरेडी मागाशीच डिस्कस केलं कुणाच्या बुक्स मध्ये एंट्री करायची. जानकी स्टोर्सच्या बुक्स मध्ये एंट्री करायची. फर्मचं नाव असेल तर त्या बुक्स मध्ये एंट्री होणार. चलो, ही एंट्री करायची आपल्याला. नंतर लीलाने बिल्डिंग टेक ओव्हर केले, म्हणजे मी कुठे रेकॉर्ड करणार? ही रिअलायझेशनच्या क्रेडिटला, रिअलायझेशनच्या क्रेडिटला. एक काम करू, एक 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 पहिले ऍडजस्टमेंट अंडरस्टँड करून घेऊ आणि मग त्याचा इफेक्ट करत करत जर्नल एंट्रीज पण कव्हर करू. इथे तुम्हाला जर्नल एंट्री करण्यासाठी बघा, जर्नल एंट्री जर करायची असतील तर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल, नंतर रिअलायझेशन अकाउंट आणि कॅश अकाउंट याची गरज आहे का? काही गरज आहे का विदाउट दॅट आपल्या जर्नल एंट्रीज होऊ शकतात. आपल्याला अशा जर्नल एंट्रीज जर व्हिज्युअलाइज करता आलं तरी सुद्धा तुम्हाला 2 लेजर्स बनवावीच लागतील. एक रिअलायझेशन अकाउंट आणि दुसरं पार्टनर्स कॅपिटल. कारण तुमच्या रिअलायझेशनला एक एंट्री आहे आणि पार्टनर्स कॅपिटल मध्ये दुसरी एंट्री आहे. या 2 एंट्र्या ज्या आहेत ना, ह्याच्यासाठी आपल्याला ही 2 लेजर्स बनवावी लागतात. आणि त्यामुळे हा सम भयानक इनलार्ज किंवा मोठा होऊन बसतो. हा साधारणपणे 45 मिनिट्सचा सम होतो. तुम्ही बघाल काय जर्नल एंट्रीजचं त्याची लेवल आहे आणि किती वेळ लागणार आहे जर्नल एंट्री करायला. यू विल रिअलाइज व्हॉट आय एम सेइंग. आणि तो आजच रिअलायझेशन आहे. जर्नल एंट्रीज करायलाच, त्यासाठी आपल्याला पहिले आधी जर्नल लिहायला तुम्हाला भरपूर वेळ लागणार, कारण त्या खूप मोठमोठ्या एंट्री आहेत, खूप मोठमोठ्या एंट्री आहेत. आणि प्लस आपल्याला ते अख्खं रिअलायझेशन ओपन करायचं आहे. ते जवळपास एक प्रॉफिट अँड लॉस टाईप केवढं मोठं लेजर आहे बघा. आणि शिवाय पार्टनर्स कॅपिटल बनवायचं आहे, कारण ते बनवल्याशिवाय तुम्हाला काहीही करता येणार नाही. कारण ते शेवटच्या 2 एंट्र्या, जर शेवटच्या 2 एंट्र्या नाहीच केल्या मी
तर माझे 4 मार्क जाणार आहेत. का? कारण त्यांनाच 2-2 मार्क आहेत. बाकीच्या सगळ्यांना 2 मार्क आहेत असं नाही. काहींना अर्धा मार्क आहे, काहींना 1 मार्क आहे, काहींना 1.5 मार्क आहेत आणि काहींना 2 मार्क आहेत. अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन अनइव्हन आहे. त्यामुळे हे करावंच लागतं आणि त्यामुळे हा सम 45 मिनिट्सचा बनतो. The sum becomes 45 minutes, which is very very difficult. हा खूप डिफिकल्ट होऊन बसतो. चला आत्ता त्याच्यावर नको डिस्कशन करायला. आपण जेव्हा स्ट्रॅटेजी फॉर्म करू तेव्हा त्याच्यावर काय करायचंय ती ऍक्शन करू. पण आत्तापासून आपल्याला बॅक ऑफ माइंड मध्ये त्याचं टायमिंग पण बघायला हवंय. कारण तुम्ही काय माहितीये का, तुम्हाला नुसतं असं ब्लाइंडली हे असं मी सांगतोय आपण करतोय इकडं सगळं चालू आहे मस्त, पण तुम्हाला टाइम पण ट्रॅक ठेवायचा आहे. टाइमचं ट्रॅकिंग पण ठेवायचं आहे. 3 तासात 7 क्वेश्चन्स व्हायला हवेत आणि तुमचे सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स बिकम्स व्हेरी व्हेरी क्रुशियल. ते मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं. एकीचा स्कोर 100, एकीचा स्कोर 95. आणि कशामुळे? बिकॉज सिलेक्शन ऑफ क्वेश्चन्स वॉज रॉंग. नाही तर ती सुद्धा 95 वरनं 100 वर गेली असती. तेच सांगतोय मी, तुम्ही तिथं जाऊन जर सिलेक्शन करायला चुकलात तर तुमचे मार्क्स कमी होणार आहेत. दॅट इज व्हेरी व्हेरी. म्हणून ते तुम्हाला दाखवलं ना 2-2 पेपर. कशाला दाखवतोय मी? वाय? आणि एवढं सगळं करतोय तरी सुद्धा तुमच्या परफॉर्मन्स मध्ये काही फरक नाहीये यार. आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड, व्हेरी व्हेरी डिसअपॉइंटेड की तुम्ही जर्नल एंट्रीच करत नाही. तुम्ही सस्रच टाकून येणार म्हणजे तिथं फ्रंटवर जाऊन तुम्ही लढणार नाही. व्हॉट नॉनसेन्स वॉज दॅट? आणि काहींनी तर टेस्टच दिलेली नाही, म्हणजे ते फ्रंट पर्यंत पण गेलेले नाहीत, घरीच बसलेत. येऊच नका क्लासला तुम्हाला अशी भीती वाटत असेल तर. अरे तुम्ही खेलोगे नाही तो जीतोगे कैसे? काय मला समजत नाही खरंच की अजून काय तुम्हाला बोलायला हवंय. कमिंग बॅक. आता दुसरा, मंदा टूक ओव्हर गुडविल. मंदानी गुडविल घेतलाय, स्टॉक घेतलाय, डेटर घेतलाय ऍट बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू म्हणजे कुठली? दिस. मग आता तिन्ही स्टॉक तिने घेतले 3. मग आपण तिच्या याच्यामध्ये आपण तिन्हीचं रेकॉर्डिंग करणार. ऑल राईट. शिवाय तिने क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल लायबिलिटी पण पे केली आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करतो, आपण जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंट असतं ना, आता आपल्याला हे वर्किंग नोट मध्ये बनवायचं आहे. कारण जर्नल एंट्रीज करायचे म्हणजे हे आपण वर्किंग नोट मध्ये बनवणार. मग जर्नल एंट्रीज बघा मी काय म्हणतोय. असेट टेकन ओव्हर बाय द पार्टनर म्हणजे मी रिअलायझेशनच्या क्रेडिटला टाकणार. असेट रिअलायझेशनच्या क्रेडिटला, लायबिलिटी टेकन ओव्हर रिअलायझेशनच्या डेबिटला. या सिंपल लॉजिकने आपण हे लेजर बनवणार. आणि मग आपल्याला फक्त मी ट्रिक सांगतो यार, ट्रिक सांगतो पण तुम्ही वापरतच नाहीत. काय ट्रिक आहे? खालनं वरती. कशाला सांगतोय मी? तुम्ही न वापराल तिथं. येस, ही पण आपण ट्रिक करूया. सो ट्रिक ऑल्सो वी विल कन्सिडर की कशा जर्नल एंट्रीज करायच्यात, किती सिम्प्लिफाय आणि किती सोपं आहे. तुम्ही फक्त थोडासा निपीनेस म्हणजे काय? यू नीड टू बी निपी अँड नॉट फास्ट. तुम्ही चपळ हवाय, चपळ व्हायला हवाय. तुम्ही असे मॅड सारखे वाटेल तर स्पीडला जायचं नाहीये, पण तुम्ही स्लो पण राहायचं नाही. कारण कसं माहितीये का, तुम्ही वाटेल तशा स्पीडने गेलात ना 100% तुमचा ऍक्सिडेंट होणार. पण तुम्ही नीट बघून रस्त्यावरचे खास खळगे किंवा काय बघून जर केलात तर तुमचा स्पीड पण मेंटेन होईल आणि तुम्ही रेस पण जिंकणार. निपी म्हणजे चपळ. चला पुढे काय आहे, म्हणजे आपल्याला काय करायचंय. असेट्स हे जे मंदा आणि ही लीलानी असेट घेतल्यात, मंदानी असेट घेतल्यात, मंदानी लायबिलिटी पण पे केली, त्याप्रमाणे क्रेडिट डेबिट करायचंय. नेक्स्ट मशिनरी रिअलाइज आहे. मशिनरी आणि मोटर कार म्हणजे असेट रिअलाइज पण झाले त्याच्यात. असेट रिअलाइज मी मगाशीच म्हटलं तुम्हाला, असेट रिअलाइज असेल तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला, असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर क्रेडिटला, लायबिलिटी पेड डेबिटला, एक्सपेन्सेस पेड डेबिटला, लायबिलिटी रिअलाइज झाली क्रेडिट आणि लायबिलिटी पे केली तरी डेबिट झालं. हे जर तुम्हाला कळलं तर अख्खं रिअलायझेशन इज ओव्हर, कुछ नाही उसमें. मग आता पुढे इन्व्हेस्टमेंट वर टेकन ओव्हर बाय कुंदा म्हणजे रिलेशनच्या क्रेडिटला टाकणार आपण फक्त ज्या व्हॅल्यूला घेतले त्या व्हॅल्यूला, आणि शिवाय रिलेशन एक्सपेन्सेस आत्ताच आपण बोललो. लक्ष इकडे दे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू 6,000. लक्ष इकडे दे. 6,800 हे आपण मगाशीच बोललो रिलेशनच्या डेबिटला. मग चला
सगळ्यात पहिले जसं मी तुम्हाला ऑलरेडी तुमचं जर्नल रेडी आहे, आपण काय करणार आहोत, आपण मगाशी आयडेंटिफाय केल्याप्रमाणे पहिली एंट्री ही सन्ड्री लायबिलिटीची करणार. मी यावेळेला सन्ड्री असेटनी स्टार्ट करूया. काय प्रॉब्लेम आहे? काही प्रॉब्लेम नाही. चला सन्ड्री असेट्सची पहिली एंट्री, ही पहिली एंट्री करूया, ही दुसरी एंट्री करूया. चला काय एंट्री करणार तुम्ही? एंट्री काय करणार? सगळ्या असेट्स ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे कुठे ट्रान्सफर करणार आपण? हा, रिअलायझेशनच्या डेबिटला. काय ट्रिक आहे आपली? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक. ते रिअलाइज नाही झालेले, ट्रान्सफर केलेत सगळ्या असेटची नावं. बघा एंट्री काय करणार, बघा एंट्री काय करणार. रिअलायझेशन अकाउंट, माय गॉड. घ्या पहिली एंट्री, घ्या पहिली एंट्री. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग, टू मशिनरी, टू मोटर कार, टू गुडविल, टू इन्व्हेस्टमेंट, टू डेटर, टू स्टॉक. ज्या बॅलन्स शीटला व्हॅल्यूज आहेत त्या सगळ्या. म्हणून मी मुद्दामून बॅलन्स शीटवर आणलाय तुम्हाला. तुम्ही लिहायची एंट्री, मी फक्त एंट्री एकदा दाखवणार आहे तुम्हाला. रिअलायझेशन अकाउंट डेबिट ही अमाऊंट इतक्यात करू नका, ही तुम्हाला माहितीच नाहीये. तुम्ही फक्त टू बिल्डिंग, टू मशिनरी, टू मोटर कार, टू गुडविल, चल ना एंट्री कर ना. एंट्री एंट्री जर्नल एंट्री. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू टू टू, हे सगळं टू करत यायचंय. ऑल टूज करायचे, ते सगळे टू आहेत. ऑल दीज टूज अप टू दिस. बँक आपण घेणार नाही कारण बँकला लेजर आहे, बँकचं लेजर आपण बनवलंय, त्यामुळे आपण ते करणार नाही. टू बिल्डिंग, टू मशिनरी, टू मोटर कार, टू गुडविल, टू इन्व्हेस्टमेंट, टू डेटर्स, टू स्टॉक, एव्हरीथिंग. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू. दाखवलं ना रे मी आता, काय दाखवलं? तुझं लक्ष नाहीये, मी तुला तेच सांगतोय. 3 वेळा सांगून झालं. टू बिल्डिंग, टू मशिनरी, टू मोटर कार आणि हे सगळं क्रेडिटला लिहा. त्या सगळ्याची टोटल करा, ती डेबिटला रिअलायझेशनच्या समोर लिहा. करा ही पहिली एंट्री आणि मला सांगा किती अमाऊंट येते. तुम्हाला दिसत नसेल तर आपण झूम करूया. हे घ्या सगळं 1 बाय 1 इथपर्यंत आहे सगळी. स्टॉक पण देणार, हे काढून टाकतो मी. स्टॉक हे काय, इट इज अप टू दिस. स्टॉक पण हे झूम होताना हे काढून टाकतो मी. थांब, मी भानगडच ना. घ्या आणि मला त्याची टोटल पण हवी आहे. पहिलीच एंट्री दमछाक करणारी आहे. सगळं सगळं फक्त बँक सोडून 5,26,200 चेक करूया. त्याला कोणी सपोर्टला आहे का बघा. चल ना, सुरू कर ना. टू बँक काय ते काय बघायचंय, धडाधड धडाधड तिथं बघायचं, एंट्री करायचे. धडाधड पुटअप कर सगळं सगळं 1 बाय 1 1 बाय 1 टू करत जा. टू बिल्डिंग, टू मशिनरी, टू मोटर कार, टू गुडविल, टू इन्व्हेस्टमेंट, टू डेटर, टू स्टॉक. किती आली टोटल? $5,26,200. ही घ्या, ही एंट्री आहे. Being assets transferred at their book value. Being assets transferred at their book value. Being assets transferred at their book value. पहिली एंट्री. पहिल्या एंट्रीला परहाps 5 मिनिटं लागतील. याचं काय झूम करणार का समजा, याच्यापेक्षा काही झूम नाही होणार. तू पुढे येऊन का नाही बसत? पुढे जागा होती, इथे जागा होती, इथे जागा होती. Being assets transferred at their book value.
चलो नेक्स्ट. डन. मुव्हिंग ऑन. ही पहिली एंट्री आपण केली आहे. आता ही दुसरी एंट्री आहे. या बँकची एंट्री होणार नाही कारण ते बॅलन्स आहे आणि या कॅपिटलची पण एंट्री होणार नाही कारण तो बॅलन्स आहे. मी बघा पाहिजे असेल तर आपण सायमल्टेनियस पण करू शकतो. म्हणजे इकडे लेजर्स पण बनवायचं आणि इकडं जर्नल एंट्री पण करायचं. पण माय सजेशन तुम्ही लेजर मी तुम्हाला हळूहळू दाखवणार आहे कसं रफ मध्ये बनवायचं. रफ मध्ये हे लेजर बनवायचं. तुम्ही आत्ता ह्याच्यामध्ये बनवायचंच नाही. फार फास्ट लेजर बनतं. कारण हे जर रिअलायझेशन लेजर बनवायला गेलं ना तर 10 मिनिटं लागतात. मी तुम्हाला दाखवणार आहे की कसं फास्ट मध्ये करायचं. कारण हे आपल्याला वेळ पडली तर हे करावं लागणार आहे. वेळ पडली तर हे करावं लागणार आहे कुठल्याही परिस्थितीत. त्यामुळे आपल्याला आत्ता तुम्ही कुठेच काही सोडता नाही कामा. ती स्ट्रॅटेजी आपण सगळ्यात शेवटी फॉर्म करायची, आत्ता नाही. आपल्याला सगळं एकदम सुपर करून ठेवायचंय. चला हे झालं इथपर्यंत. आता दुसरी एंट्री ही काय करायची आहे. आपण काय करतो, कुठे टाकणार ही एंट्री. रिअलायझेशनच्या क्रेडिटला काय लिहिणार, बाय सन्ड्री लायबिलिटी. पण सन्ड्री लायबिलिटी असं काही अकाउंटच नसतं. फक्त तुम्ही एका खाली एक लिहायचंय म्हणून ते लिहिलंय. म्हणजे इथं आपण एक 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 एक. आणि ह्याची एंट्री कशी करतात काय दीपंकर, काय ट्रिक काय आहे, कशी करतो आपण एंट्री. इकडनं म्हणजे जेवढं तेवढं असेल ते अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. का नाही केलं हेच मला म्हणायचंय. हेच मला म्हणायचंय. चला काय करणार एंट्री मला आता तुम्ही नीट एंट्री सांगा. चला सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, सन्ड्री बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. चला घ्या पुढची एंट्री आपल्याला करायची आहे ही. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बुक व्हॅल्यू प्रमाणे घेतलेलं आहे आपण एंट्री. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीज ट्रान्सफर्ड ॲट देअर बुक व्हॅल्यू. Liabilities transferred at their book value. ते काय सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. ठीक आहे. सगळ्या एंट्र्या व्हेरी गुड. पहिल्यांदा कोणीतरी काहीतरी बोललंय. सगळ्या एंट्र्या 31 मार्चलाच करायच्यात. आणि लक्षात ठेवा आणि डेट नाही असं नाही, ही डेट आहे. सगळ्या एंट्र्या आपल्याला 31 मार्चला करायच्या आहेत. सगळ्या एंट्र्या 31 मार्चला करा. ऑल दोज एंट्रीज. चला आपल्याला याची एंट्री करायची नाही, याची एंट्री करायची नाही. लेट अस मूव ऑन टू दिस. मी आता लेजर करत नाहीये. मी फक्त मला काय करावं लागणार आहे, मला 2 एंट्रीसाठी थांबावं लागणार आहे. 2 एंट्री मला लेजर बनवल्यानंतर करता येणार आहे. पण मी आधी जर्नल एंट्री करून घेतो, 2 एंट्र्यांसाठी थांबतो, लेजर बनवतो आणि मग जर्नल एंट्री करतो. आत्ता तरी आपण ही प्रोसेस ठेवणार आहोत. पण वी आर गोइंग टू रिवाइज दिस प्रोसेस. आधी पहिले इनिशियली असून देत, लेट इट बी. आधी पहिले अंडरस्टँड करून घेऊ जर्नल एंट्री सगळ्या आणि मग थोडंसं मॉडिफिकेशन याच्यात काही करता येतंय का आणि तुम्हाला पण काही सुचतंय का चेक करा. लीला ॲग्री टू टेक ओव्हर बिल्डिंग रुपीज. पहिली ही जर्नल एंट्री होणार. आता याच्यात जर्नल एंट्री कुठली कुठली होणार, ही ठेव तिथंच, ही जर्नल एंट्री. नंतर मंदाची इथपर्यंतची एंट्री, अँड पर्यंतची. नंतर परत ही एंट्री म्हणजे इथल्या इथं 3, मोटर कारची 4थी, इन्व्हेस्टमेंटची 5वी आणि रिअलायझेशनची 6वी. 6 एंट्र्या इथं +2 आणि ऑलरेडी तुम्ही 2 एंट्र्या केल्या.
8 + 2 10 एंट्र्यांचा हा सम आहे. छोटा पॅकेट बडा धमाका. चला, लीला ऍग्री टू टेक ओव्हर बिल्डिंग. लीला काय आपण बघा व्हिज्युअलाइज करा. कुठे असेट टेकन ओव्हर म्हणजे क्रेडिटला. मग आपल्याला अशी एंट्री करायची आहे. म्हणजे एंट्री काय होणार हा दीपंकर हे घे. ही लीला रॉंग. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट इकडनं इकडं. लीलाज हे बघा ना, मी काय केलं इथं लायबिलिटी लिहिल्या. हे बघा, हे असं पोस्टिंग करणार आहे मी. म्हणजे मग इकडनं इकडं करायचंय. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. ही ट्रिक आहे जर्नल एंट्रीची. चला घ्या. चल ना बाळा, कुठे लेजर तुझं? तू काय करत बसलाय जर्नल काय सोडून? जर्नल ते आत्ता बनवायचंय का? मग आत्ताची 2 एंट्री झाल्यात फक्त. आणि तू लक्ष इकडे द्यायचं सोडून तू स्वतःच काय करत बसलाय? ही कशी एंट्री करतोय बघ ना. लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिलेशन बिंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय लीला. बिंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय लीला. झालं. नेक्स्ट बिंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय लीला. आता ही जनरल एंट्री झाली. आता मंदाची एंट्री करायची आहे. अप टू दिस ओनली. लायबिलिटी आणि असेट्स यांच्या 2 वेगळ्या एंट्र्या करा, कारण 2 वेगळी पोस्टिंग्स आहेत. आता काय झालंय, मंदा सेम अशीच एंट्री करणार आपण आत्ता जशी केली तशी. लीलाच्या जागी मंदाज कॅपिटल आणि टू रिअलायझेशन आणि नॅरेशन मध्ये ते सगळे डिटेल्स लिहिणार. मला सांगा काय काय घेतलंय त्यांनी. गुडविल, स्टॉक आणि डेटर. म्हणजे अमाऊंट किती होते मला सांगा. गुडविल, स्टॉक आणि डेटर म्हणजे ही आणि ही किती किती 1,2600. तुझं रे किती आहे? घ्या. तिघांची टोटल करून आपल्याला लिहायचं आहे. नॅरेशन मध्ये फुल लिहायचं आहे. बिंग गुडविल, स्टॉक अँड डेटर्स टेकन ओव्हर बाय मंदा ॲट देअर बुक व्हॅल्यू. लिहा 31 पहिले डेट टाकून द्या. आणि मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन मी कुठल्या बेसिसवर एंट्री करतोय? या बेसिसवर. तुम्ही उलटे सुद्धा करू शकता. पहिलं लेजर बनवून घ्या आणि मग त्यावरनं एंट्री करा. हे काय मग मगाशी तुझं लक्ष नव्हतं का? आपण डिस्कस केलं. हा एक्झॅक्टली. ही आपली अजून एक पुढची एंट्री आहे. झाली का? एंट्री काय आहे? मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. गुडविल, स्टॉक अँड डेटर्स टेकन ओव्हर बाय मंदा ॲट देअर बुक व्हॅल्यू. Goodwill, stock and debtors were taken over by Manda at their book value. झालं. आता and agree to pay creditors and bills payable. चला, दोघांनी मिळून किती अमाऊंट आहे त्याची ऑलरेडी तुम्ही केली आहे. टोटल किती आहे? 50,400. मग त्याची एंट्री आपल्याला करावी लागेल. आता काय एंट्री करणार आपण? आता हे कुठे येणार आहे? इकडे येणार आहे. म्हणजे इकडनं इकडं, इकडनं इकडं. रिलेशन अकाउंट डेबिट टू काय? टू मंदाज कॅपिटल. वरनं खाली येणार. चला मी पुढे जातोय. पेज ओपन घे, दुसरं पेज. Realization account debit to Manda's capital being creditors and bills payable paid by Manda किंवा taken over by Manda. पण अशी लायबिलिटी टेकन ओव्हर म्हणण्यापेक्षा पेड म्हणूया, हे जास्त लॉजिकल वाटतं. पेड बाय मंदा.
being creditors and bills payable were paid by Manda. झालं? ही पण एंट्री केली आपण, इथपर्यंत एंट्री झाली. आता दिस, आता मोटर कार आणि मशिनरी रिअलाइज आहेत. ही अमाऊंट आणि ही अमाऊंट आपल्याला या दोन अमाऊंटची टोटल करायची आहे, कारण ती रिअलाइज झाली. या दोनची टोटल करा. 760. आणि एंट्री कुठे लिहिणार मी? रिअलाइज म्हणजे क्रेडिटला. काय लिहिणार? बाय बँक. बाय बँक. असं करणं जास्त सोपं आहे का याच्यावरनं लेजरवरनं जर्नल करणं सोपं आहे? पुढच्या वेळेला लेजर पहिले करा. मी मुद्दामून जर्नल पहिले करायला लावले तुम्हाला, कारण तुम्हाला रिअलाइज व्हावं लागणार आहे की कशा जर्नल एंट्रीज करतात. त्यात डिफिकल्टी येते, टाइम जास्त लागतोय. मग तुम्ही जर लेजर बनवलं आणि मग जर्नल एंट्री केली तर त्या पटापट होऊ शकतात, व्हेरी क्विक. फक्त त्याला सिक्वेन्स नीट ठेवायचा आहे तुम्हाला. मी आता दाखवला तो सिक्वेन्स आहे. धाड 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 एक एक करत जायचंय. चला, आणि इथं बँक बाय बँक आहे, म्हणजे एंट्री खालनं आपल्याला वरती करायची. म्हणजे एंट्री काय करणार? बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. आणि त्या दोनची टोटल आपण इथं घेणार आहोत. त्या दोन रिअलायझेशनची टोटल घेणार. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बिंग मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज. बिंग मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज. Being motor car and machinery realized. Bank account debit to realization. Next, investments are taken by Kunda at an agreed value of this. ह्या व्हॅल्यूला आपल्याला इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर केली कुंदाने. परत एकदा तशीच एंट्री मगासारखीच होणार, जशी मंदाची केली, जशी लीलाची केली तसंच. कारण असेट टेकन ओव्हर आहे म्हणजे ती इकडे येणार, बरोबर ना? काय एंट्री करणार? लिहा, कुंदास कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. राईट डाऊन. तिकडं कुठे चालला तू? जर्नल एंट्री करायचे. जर्नल एंट्री चालले आहेत. लास्ट मग जर्नल एंट्री कर ना. ते काय करतंय? जर्नल एंट्री कर. मी तुला 3 पेजेस सांगितले होते. 3 पेजेस जर्नल. कुंदास कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. कुंदास कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. झालं? बिंग इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय कुंदा. आता लास्टची एंट्री, पण आपल्याला अजूनही 2 एंट्र्या कराव्या लागणार आहेत. त्याच्यासाठी आपण आता लेजर प्रिपेअर करणार आणि मग त्या 2 एंट्र्या करणार. चला, रिअलायझेशन अकाउंट, हे रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड आहेत. मी काय लिहिणार इथं? एक्सपेन्सेस पेड म्हणजे डेबिटला. इथं लिहिणार टू बँक. हे बघा, अशा पद्धतीने मी करणार. सॉरी, टू बँक. हे काय आहे? इकडनं इकडं म्हणजे वरनं खाली. म्हणजे एंट्री काय करणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. चला घ्या, इथून पुढचं रिअलायझेशन टू बँक. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बिंग काय पाहिजे? बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. हे बघा, ही एंट्री आहे. Being realization expenses paid. Being realization expenses paid. Being realization expenses paid. आता काय करावं लागेल? आता बघा, कुठल्या 2 एंट्री राहिल्या?
एक रिअलायझेशन प्रॉफिट और लॉस आणि तुम्ही जे बँकला पैसे ट्रान्सफर करता पार्टनर्स कॅपिटल बनवून ती, मग ते प्रिपेअर केल्याशिवाय तुम्हाला करणंच शक्य नाही. मग चला आता काय करूया, आता जर्नल एंट्री थोड्या होल्ड करू. आपल्याला 2 एंट्री अजून बाकी आहेत, त्या तशाच करूया. आधी पहिले लेजर प्रिपेअर करून घेऊया. आता लेजर प्रिपेअर करताना ॲज्युम करा आपण जर्नल नाही करत आहोत. चला करा भाऊ, कुठून स्टार्ट करा. घ्या पहिले हे सन्ड्री क्रेडिटर्स घ्या. मी आता हे सगळं ब्लँक करतो. येस, पहिले हे 2 these 2 हे ट्रान्सफर करायचे आहेत. पहिले हे 2 ट्रान्सफर करायचे आहेत. कुठं, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज these 2 आणि आउटरला 50,400. आणि आता आपण त्याचे डबल इफेक्ट ट्रिपल इफेक्ट जे काय असतील ते सगळं करणार. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आउटरला 50,400. नेक्स्ट बॅलन्सेस घ्या. लेजर आपण ऑलरेडी एक ओपन करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल ते ऑलरेडी ओपन केले असणार आहे. आपण लगेच बॅलन्स घेऊन टाकूया. बाय बॅलन्स BD दॅट इज बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ज्याच्या त्याच्या कॉलम मध्ये ज्याची त्याची अमाऊंट. ऑड फिगर्स थोड्याशा आहेत. 2,27,160, 1,44,108 ॲज इट इज. ज्याच्या ज्याच्या कॉलम मध्ये ज्याची त्याची अमाऊंट. पार्टनर्स कॅपिटल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बरोबर. नेक्स्ट, सो दिस इज डन. नाउ अप टू दिस हे आपल्याला कुठे न्यायचं आहे, हे न्यायचं आहे रिअलायझेशनच्या डेबिटला. घ्या हे सगळं जसं तिकडं जर्नल एंट्री केली होती तसंच इकडं सगळं इनरला लिहायचं आहे, टोटल आउटरला काढायचं आहे. जसं तिकडं एंट्री केली होती तशीच इथं मी काय केलंय, आय एम डुईंग इन दिस वे. घ्या मी रिअलायझेशनच्या सगळं डेबिटला आणलंय. सगळे असेट्स 1 by 1 इनरला लिहिले आहेत आणि टोटल आउटरला काढले. बॅलन्स शीट वरच्या सगळ्या अमाऊंट जशाच्या तशा इथं लिहून आणल्यात. प्रे करा की असा सम यायलाच नको. सन्ड्री असेट लिहिल्या का रे तू? अरे वेद, असेट लिहिल्या का? मी काय दाखवतोय ते कर ना. सगळेजण करतायत. तू काय बोलतेस करत बसलाय? यस, जमलंय सगळं. आता बँक आपण लेजर अकाउंट ओपन केलाय. असेट ऑलवेज हॅज डेबिट बॅलन्स. बँकला डेबिट बॅलन्स घेऊया. टू बॅलन्स BD. बॅलन्स BD. बॅलन्स ब्रॉट डाऊन. नाउ लेट अस गो इन फॉर ऍडजस्टमेंट्स. लेजर त्यामाने पटापट होतं. जर्नल पेक्षा लेजर फास्ट आहे. लीला टूक ओव्हर बिल्डिंग. चला लीलाची हे रेकॉर्ड करूया. बाय लीलाज कॅपिटल बिल्डिंग आणि ती जी अमाऊंट दिली आहे 1,23,600. ॲट दॅट व्हॅल्यू वी विल रेकॉर्ड दिस. असेट टेकन ओव्हर असेल पार्टनरनी तर आपण रिलेशनच्या क्रेडिटला टाकणार. असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर रिलेशनच्या क्रेडिटला. लीलाज कॅपिटल अकाउंट त्याच्या खाली लिहायचं बिल्डिंग. चला आता सेकंड इफेक्ट सुरू. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लीलाच्या कॉलम मध्ये लीलाची अमाऊंट. मग आपण मगाशी काय झालं,
हे काय ठीक आहे, ठीक आहे 123,600 कुठे जास्त आहे? अरे लीला घेऊन गेले, लीला रिअलाइज नाही झालं, रिअलाइज हे खालचे. मग हे घ्या लीलाच्या डेबिटला 1,23,600 डन. नेक्स्ट मंदा टूक ओव्हर गुडविल स्टॉक अँड डेटर ऍट बुक व्हॅल्यूज. पहिला हे रेकॉर्ड करूया. बुक व्हॅल्यू तुमच्याकडे इथंच आहे, हे बघा इथल्या इथं बुक व्हॅल्यू आहेत, फक्त त्यातल्या ज्या गुडविल स्टॉक आणि डेटर घेतल्यात त्या घेऊन टाका. मी तिकडनं इकडं आणल्यात व्हॅल्यू फक्त लिहा. मंदाज कॅपिटल तिने काय घेतलंय? गुडविल स्टॉक आणि डेटर्स. व्हॅल्यू इकडनं फक्त इकडं उचलून इथं लिहा आणि टोटल अवतारला काढून टाका 1,21,200. आता याचं पण सेकंड पोस्टिंग करायचं आपल्याला. याचं सेकंड पोस्टिंग कुठे करणार? पार्टनर्स कॅपिटलला. हा झालं. याचं सेकंड पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटलला. आता परत 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 रिअलायझेशन लिहू नका, फक्त बी स्मार्ट. मंदाच्या कॉलम मध्ये लिहून टाका अमाऊंट, झालं. परत टू रिअलायझेशन अजून 2 सेकंद, दीड सेकंद किंवा काय 10 सेकंद घालवली, नॉट रिक्वायर्ड. एक तुमचं हे मिळालं ना तुम्हाला, तेवढंच हिस्ट्री, तेवढंच वेळ वाचला. एव्हरी सेकंड इज इम्पॉर्टंट. 1,21,200 राईट. नेक्स्ट मुव्हिंग ऑन. आता तिने लायबिलिटी पण पे केल्यात, क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. ते तर आपल्याला इथंच आहेत, हे बघा लायबिलिटीज. इकडनं इकडं घेऊन या, फक्त मंदाच्या कॅपिटलला टाकून द्या. पण मी काय करतोय हे बरोबर आहे का? थांबा, हे दिस वी विल डू इट लिटल लेटर. आधी हे नाहीये, दिस इज नॉट फर्स्ट. वी विल, ही सेकंड एंट्री आपण त्या सिक्वेन्सनीच जायचं, घाई करायची नाही. चला घेऊन टाका. मंदाज कॅपिटल इकडनं जसंच्या तसं इकडं आणायचंय, फक्त हे मंदाच्या कॅपिटलला जाणार, कारण तिने पे केलेले आहेत किंवा तिने टेकन ओव्हर केलेले आहेत म्हणून. मंदाज कॅपिटल झालं का? कुठेही काही रेफर करायची गरज नाही, इथल्या इथं इथून इथं घ्यायचंय फक्त. डन. हा पण मंदानी घेतलंय म्हणून घेतलंय. चला व्हॉट इज याचा सेकंड इफेक्ट. या प्रत्येकाचे सेकंड इफेक्ट विसरायचे नाहीयेत. पार्टनर्स कॅपिटलला कुठे टाकणार? क्रेडिटला. तिकडे डेबिटला आहे म्हणजे इकडे क्रेडिटला. आता मात्र लिहावं लागेल, मगाशी नाही लिहायला लागलं पण इथे लिहावं लागणार. मंदाच्या कॉलम मध्ये मंदाची अमाऊंट बाय रिअलायझेशन. नेक्स्ट आता रिअलायझेशन झालंय. काय रिअलाइज झालेत? मोटर कार आणि दिस थिंग. मी चुकून मगाशी आधी ती एंट्री करून बसले, तुम्ही घाई करायची नाही, मागं पुढं तर अजिबात नाही. जरा याचा आपल्याला कंट्रोल जाऊच द्यायचा नाही याच्यावरचा. घ्या, हे रिअलायझेशन आहे, दिस इज रिअलायझेशन. रिअलायझेशन म्हणजे बाय बँक, मोटर कार आणि मशिनरी. हो चला झालं. चला याचा सेकंड इफेक्ट, याचा सेकंड इफेक्ट घ्यावा लागेल आपल्याला. वी हॅव टू टेक अ सेकंड इफेक्ट ऑफ दिस. पहिले हे सगळं झालं, डन आहे. चला आता सेकंड इफेक्ट कुठे काय घेणार आपण? बँकच्या डेबिटला. बँकच्या डेबिटला काय? टू रिअलायझेशन. टू रिअलायझेशन बँकच्या डेबिटला, टू रिअलायझेशन. डन. नेक्स्ट इथपर्यंत पोहोचलोय. आता काय करायचंय? इन्व्हेस्टमेंटची एंट्री करायची आहे. इन्व्हेस्टमेंट्स वर टेकन ओव्हर बाय कुंदा. म्हणजे परत एकदा काय करायचंय आपल्याला? रिअलायझेशन यायचं. आता माझ्याकडे खाली नाही, मी वरती शिफ्ट होतोय. हे घ्या, बाय कुंदा ज कॅपिटल अकाउंट.
त्याखाली लिहून टाका इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट लिहून टाका आउटरला. इन्व्हेस्टमेंट बाय कुंदाज कॅपिटल. इन्व्हेस्टमेंट रिअलायझेशनला इन्व्हेस्टमेंट याचं सेकंड पोस्टिंग करावं लागेल. पार्टनर्स कॅपिटलच्या ऑलरेडी रिअलायझेशन आहे, फक्त अमाऊंट लिहून टाका. कुंदाच्या कॉलम मध्ये अमाऊंट फक्त लिहून टाका. दॅट्स इट. दॅट इज द सेकंड पोस्टिंग. नेक्स्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू दिस. चला ऑलरेडी मी आता इथं आहेच. रिअलायझेशन इकडंच आपण लगेच डेबिटला रेकॉर्ड करून टाकूया. टू बँक रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,800. टू बँक रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,800. सेकंड इफेक्ट बँकेच्या क्रेडिटला घेऊन टाका बाय रिअलायझेशन. बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन. बँक अकाउंट कुठे? बाय रिअलायझेशन. आत्ताशी एंट्र्या संपल्यात. आता ट्रॅकिंग सुरू करा. हे आलं इकडं डन. मग आपल्याला काय करावं लागेल? क्लोजिंग करा. चला क्लोजिंग करा. कुठली साइड मोठी आहे? क्रेडिट साइड मोठी आहे का डेबिट साइड मोठी आहे? सर डेबिट साइड किती? व्हॉट इज द टोटल ऑफ डेबिट साइड? 5,83,200. 200 चेक कर. 400 येते. 400 आहे डेबिटला. 800 आणि 200 हजार आणि 400. सॉरी हा 8 400 400. ओके किती पाहिजे इथं? 400. इट शुड बी 400 राईट. चलो त्यातनं क्रेडिटची टोटल मायनस करा. डेबिट साइड इज ग्रेटर मीन्स व्हॉट? लॉस का प्रॉफिट? लॉस. लॉस कुठे लिहिणार? क्रेडिटला. लिहा बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बाय पार्टनर्स कॅपिटल लॉस आहे 50,000 एक्झॅक्ट. आणि तो डिस्ट्रीब्यूट केला आपण 3-2-1 मध्ये. तो डिस्ट्रीब्यूट केलाय 3-2-1 मध्ये. हे 400 आहेत ना. डन. त्याचं काय करावं लागेल? व्हॉट इज दिस? दिस इज लॉस. लॉसचं काय करायचं आपल्याला? पोस्टिंग. पहिली जनरल राहिली आहे. याची जनरल करायची आहे. काय जनरल करणार? हा जाणार ना आधी जनरल करा मग पोस्टिंग करा, किंवा पोस्टिंग पहिले केलं आणि मग आला तरी चालेल. खालनं वरती. चला काही एक करा. पहिलं पोस्टिंग केलं तरी चालेल. मी जर्नल एंट्री करून टाकतो. घेऊन टाका. दिस इज अ जर्नल एंट्री. बिंग रिअलायझेशन लॉस डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. तुम्ही पोस्टिंग पहिले करून मग जर्नल एंट्री आला तरी चालेल. उलट पोस्टिंग पहिले करा म्हणजे राहणार नाही, विसरणार नाही. लीलाज कैपिटल अकाउंट डेबिट, मंदाज कैपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कैपिटल अकाउंट डेबिट टू रियलाइजेशन बीइंग रियलाइजेशन लॉस डिस्ट्रीब्यूटेड अमंग द पार्टनर्स. केवढा मॅरेथॉन सम आहे. किती वेळ चाललाय बघा. चला झालं का? चला स्पीड वाढवा.
चला याचं सेकंड पोस्टिंग आपल्याला करायचं आहे. कुठे करायचं आहे? पार्टनर्स कॅपिटल लॉस झालाय म्हणजे डेबिटला करणार आपण. घ्या त्याचा पोस्टिंग करून टाका पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. आणि आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. माय गुडनेस, अजून संपता संपत नाही बघा. ह्यूज मोठा सम, एकदम मोठा सम. जेव्हा तो जर्नल एंट्री येते ना तेव्हा हा खूप मोठा होतो, कारण जर्नल एंट्रीच एवढ्या मोठ्या आहेत आणि एवढी प्रोसेस आहे ना. घ्या मी टोटल तुम्हाला करून दिले, घरी जाऊन चेक करा. त्यातनं डेबिट्स मायनस करा म्हणजे हे बँक येईल. टोटल्स बरोबर आहेत. डिफरन्स पण चेक करा. हे बँकेच्या टोटल्स बरोबर, हे अमाऊंट बरोबर आहेत की नाही. मग चला याचं सेकंड पोस्टिंग घेऊन टाका. पहिले आधी बँकेचे हे करा. पहिले आधी बँकेचं करा. पहिले आधी बँकेचं करा आणि मग आपण त्याचं सेकंड पोस्टिंग करू. झालं. चला सेकंड पोस्टिंग पुढे करणार बँकेचं. इकडं डेबिटला आहे, इकडे डेबिटला आहे म्हणजे बँकेच्या कुठे येणार? क्रेडिटला. बँकेच्या क्रेडिटला. मी आधी टोटल केली आहे पण ऍक्च्युली इट शुड बी लिटल लेटर, राईट. पहिले आधी क्रेडिट करा आणि मग त्याची टोटल पण मी केली आहे, पण ती व्हेरीफाय करा बरोबर आहे ना. पहिले तो जो ट्रान्सफर झालाय ते, आणि आपली अजून एक जर्नल एंट्री बाकी आहे. हीच जर्नल एंट्री बाकी आहे. हीच जर्नल एंट्री बाकी आहे. चला आता याची एंट्री काय करणार? खालून वरती. खालून वरती म्हणजे काय एंट्री करणार? लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, नंतर मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक, आणि त्याची टोटल पेमेंट तुम्हाला करून दिली. आणि जर्नलची पण टोटल केली आहे. जर्नल क्लोज केलंय. घरी जाऊन हे सगळं चेक करा. इट इज वेदर दॅट टोटल इज करेक्ट और नॉट और व्हॉट इज इट. सच अ टायरिंग सम. बँकेची टोटल सांगा त्याला. 1,86,120 बँक टॅली आणि जर्नल पण टॅली अँड जर्नल ऑल्सो. सो मच ऑफ टायरिंग सम. जर्नल एंट्री आली ना रिझोल्यूशन मध्ये की हे असं घडतं, असं घडतं.